विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी शिर्डी येथील संजीवनी टॉडलर्स येथे मॉडेल प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते। या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असा की विद्यार्थ्यांना एखादा विषय मॉडेलद्वारे समजावून सांगितला असता ती गोष्ट विद्यार्थ्यांच्या लक्षात राहते आणि याचा फायदा विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी होत असतो। पहिल्याच वर्षी प्रदर्शनाचे आयोजन केले असतानाही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। 3 ते 6 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर 55 मॉडेलचे प्रात्यक्षिक सादर केले होते। या प्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवर डॉक्टर सई देशमुख, मृणाल कोते यांनी पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले। या प्रसंगी संजीवनी टॉडलर्सच्या संचालिका मनाली कोल्हे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली। नमस्कार, संजीवनी टॉडलर्स शिर्डी येथे आज आम्ही मॉडेल एक्झिबिशन घेतला आमच्या 3 ते 6 वयोगटातील मुलांसाठी। हा एक्झिबिशन घेण्याचं कारण एवढंच होतं की आम्हाला प्रत्येक गोष्ट जी आपण लहान मुलांना शिकवतो ती जर प्रात्यक्षिकरित्या शिकवली आणि त्याच्यामध्ये जर आपण मॉडेल्स दाखवले मुलांना तर ते नक्कीच चांगल्या रीतीने शिकतात आणि आयुष्यभर ते त्यांना लक्षात राहतं। त्यासाठी मुलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। तसं बघायला गेलं तर आपला हा पहिलाच वर्ष आहे। त्या मानाने आमच्या ज्या टीचर्स आहेत, ज्या प्रिन्सिपल आहेत, रितू सरवाई मॅम यांनी मुलांमध्ये खूप चांगला आत्मविश्वास रुजवलेला आहे असं दिसून येतं। आणि एकूण आपल्याकडे 55 प्रोजेक्ट्सचा आज एक्झिबिशन होतं, म्हणजे 55 मुलांनी आज इथं चांगला प्रतिसाद दिला। त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस आणि नॉन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसचं डिफरन्सिएशन मुलांनी एक प्रात्यक्षिक आणि एक प्रोजेक्ट बनवून दाखवलं। फार्म ॲनिमल्स, पेट ॲनिमल्स असे विविध विषय त्याच्यामध्ये होते। नक्कीच मुलांचे सुप्त गुण जे आहेत ते ह्यातून उभारून येतील याचा माझा विश्वास आहे। आणि आमच्या शिर्डीच्या पालकांनीही मुलांकडून चांगले प्रोजेक्ट्स बनवून घेतले, यासाठी खरंच मी त्यांचे कौतुक करते। धन्यवाद। आपल्या शिर्डी शहरामध्ये जे संजीवनी अकॅडमी जे कोल्हे परिवारांनी जे चालू केलेलं आहे ते खूप अतिशय पहिलंच वर्ष असताना सुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांनी एक मुलांना घडवण्याची एक छोट्या छोट्या माध्यमातून एक प्रेरणा देतात। आणि आज त्या प्रेरणेचंच एक रूप म्हणून आपल्याला जे प्रोजेक्ट काही बनवायला लावलेले, काही आपल्याला माहिती म्हणून त्यांना माहिती व्हावी, त्यांना समजावं आणि भविष्यामध्ये त्यांना कोणत्या पद्धतीचं आपल्याला आपलं शहर असलं पाहिजे, आपलं गाव असलं पाहिजे, आपले प्राणी असले पाहिजे, त्यांना कसं सांभाळलं पाहिजे, अशा छोट्या छोट्या विषय देऊन त्यांना एक चांगली वेगळी प्रेरणा देणं। आणि पहिलंच वर्ष असल्यामुळं हे खूप अतिशय चांगलं एक चांगला भाव निर्माण होईल त्यांच्या मनामध्ये। आणि सगळ्या पालकांना सुद्धा त्यांनी इन्व्हाइट करून सगळ्यांना बोलवून त्यांनी आपल्याला सांगितलं, आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींचं मार्गदर्शन पण केलं। आणि जे मुलांना ज्या गोष्टी आवश्यक आहे लहानपणी ज्या घडवल्या जातात, लहान मन जे घडवलं जातं ते आज आम्हाला इथं प्रत्यक्ष दिसतंय।